मोर्शी तहसील अंतर्गत येणाऱ्या रिद्धपूर गावाला आणि चांदूर बाजार तहसील अंतर्गत येणाऱ्या मौजे जालनापूर क्षेत्रात सध्या परिस्थितीत पिकांवर शंख तसेच गोगलगाय नामक किड्यांचा प्रादुर्भाव झाला असून त्यांनी लाखो रुपयांच्या पिकांना नष्ट केले आहे। कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार या किडींची गणना प्राण्यांमध्ये होते व जवळपास 3500 प्रजातींमध्ये ही कीड आहे। गावातील शेतांमध्ये सद्यस्थितीत या शंखांनी पाय पसरवले असून कापूस, वांगी, टमाटर, पालक, कांदा सारख्या प्रमुख पिकांना आणि पालेभाज्यांना प्रभावित केले आहे। त्यामुळे लहान शेतकऱ्यांना लाखोंच्या नुकसानास सामोरे जावे लागत आहे। मोर्शी येथील कृषी विभागाच्या टीमने किड्यांच्या प्रभावित क्षेत्राची पाहणी केली आहे, ज्यामध्ये कृषी पर्यवेक्षक आगरकर, कृषी सहाय्यक मसराम यांनी पाहणी दरम्यान चिंता व्यक्त केली आहे। त्या संबंधित बोलताना त्या म्हणाल्या की लवकरात लवकर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून विशेष तज्ञांची एक टीम पाहणी करेल। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की शंख व गोगलगाय हा कवच असलेला किडा असून लवकर आपलं अंग लपवून घेतो, ज्यामुळे औषध व नाशकांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही। त्या कारणास्तव विशेष तज्ञांची टीम बोलावून लवकरात लवकर ठोस पावले उचलली जातील। नमस्कार, मी कृषी पर्यवेक्षक श्री ए आगरकर। मी आज रिद्धपूर इथे पिकाची पाहणी केली असता वांगी आणि भाजीपाला पिका तसंच पराठी झालं, यावरती शंख हा किडा आढळलेला आहे। शंखामुळं बऱ्याच प्रमाणात ते खादळ जात असल्या कारणाने ते पालक, कांदा वगैरे ते खाऊन राहिलेली आहे। कोबी पण खात आहे आणि परत वांग्याची फळं पण ते खात आहे। धन्यवाद। एजाज खान, विदर्भ न्यूज, रिद्धपूर।